उंच खडक बुद्रुक येथे आज आमदार किरण लहामटे साहेब यांचे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा वाढदिवस असल्यामुळे अकोले तालुक्यातील उंच खडक बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा उद्घाटन सकाळी संपन्न झाले। त्यानंतर नवीन रस्त्याचे भूमिपूजन तसेच राम मंदिर परिसर राममाळ येथे पेविंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे उद्घाटन आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांच्या हस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, एस.झेड. देशमुख सर, अशोकराव देशमुख, विठ्ठलपंत, अक्षय आभाळे यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व डीजेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सरपंच सौ सुलोचना शिंदे, उपसरपंच महिला पाल देशमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी सांगितले की गावातील विकास कामांना कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं। स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, उंच खडक बुद्रुक। वाढदिवसाचं औचित्य साधून श्री सद्गुरू यशवंतबाबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि उंच खडक गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी या लामटे साहेबांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय गायकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होतोय। याचा ग्रामस्थांना मला किंवा आमच्या सर्व ट्रस्ट मंडळींना अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे गेले अनेक वर्षापासून इथं या ठिकाणी विकासात्मक कामं थोड्याफार प्रमाणामध्ये चालू आहे। प्रत्येक माणसाने या ठिकाणी हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। या शेतीचं सपाटीकरण करण्यासाठी संगमनेर साखर कारखान्याच्या माध्यमातून एक 7-8 दिवस बुलडोजर आपल्याला मिळाला आणि त्याच्यातून आपण 4-5 एकर क्षेत्र वैतीला आणू शकलो। ही देखील मदत त्या काळामध्ये माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांनी त्या काळामध्ये केली। नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी छोट्या छोट्या अनेक गोष्टी होत्या। प्यायच्या पाण्याची व्यवस्था नव्हती आणि म्हणून मग पिण्याच्या पाण्यासाठी एस.झेड. देशमुख सरांनी आपल्याला ती पलीकडची पहिली जी टाकी आहे ती बांधून दिली होती। त्याच्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी किचन नव्हतं, ते किचन आपण लोकवर्गणी अधिक देवस्थानचे काही पैसे असं करून ते उभं केलं। परंतु या ठिकाणी सॉईल खोला असल्यामुळं खर्च जास्त येतो बांधकामासाठी आणि म्हणून ते काम पूर्ण झालं, पण वरचा पत्रा टाकायचा राहिला आणि वरचं स्ट्रक्चर टाकायचं राहिलं आणि पैसे संपले आमचे। मग जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येते तेव्हा तेव्हा आम्ही जाऊन सरांच्या खिशामध्ये हात घालीत असतो। मग सरांकडे आम्ही गेलो, सरांना म्हटलं हे सगळं झालंय आता पूर्ण, परंतु आता पत्रा आणि हे सगळं राहिलंय, लाखभर रुपयाची आवश्यकता आहे, ते करावं लागेल आपल्याला। त्यांनी त्याच मिनिटाला मला चेक दिला आणि ते सर्व मटेरियल घेऊन जा म्हणे आणि मग माझ्याकडून चेक घेऊन जा त्याचं देणं द्यायला। अशा अनेक वेळा म्हणजे ही पहिली हे मी टोकन पद्धतीनं तुम्हाला सांगतो। शंकर बाळा मंडलिक म्हणून आमच्या गावातले एक ग्रस्त होते, त्यांनी देखील वेळोवेळी या देवस्थानला फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली। शिवारामध्ये पाईपलाईन करून नेली, त्यावेळेला इलेक्ट्रिक मोटर घ्यायला पैसे नव्हते आमच्याकडे, शंकर भाऊनी आम्हाला इलेक्ट्रिक मोटर घेऊन दिली। या ठिकाणी जिथं आता आपण मंदिर उभारतो याच्या मधल्या भागामध्ये एक सभामंडप होता पत्र्याचा, तो सभामंडप देखील शंकर भाऊनी त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना तो घेऊन दिला होता। असे अनेक कामं अनेक लोकांनी वेळोवेळी मदत करून आमचे हिम्मत मोहिते आमचे ट्रस्टी आहेत आणि बेलदार समाजाचे लोक बाबांच्या श्रद्धेला मान देऊन या ठिकाणी आले आणि त्यांनी या मंदिराचा देखील एक 10-15 वर्षापूर्वी जीर्णोद्धार केला या दगडी बांधकामापासून वरचा। आजही काम त्यांच्याच माध्यमातून त्या मंदिराच्या अंतर्गत डेकोरेशनचं काम चालू आहे, ते सगळा खर्च तेच लोक उचलत आहेत। अशा प्रकारचे अनेक लोक ज्ञात अज्ञात अनेक लोक आम्हाला या ठिकाणी मदत करतात आणि त्या मदतीच्या माध्यमातून या ठिकाणी हा विकास होतोय। आपण ज्या सभामंडपात बसलो, इथून इकडचा जो सभामंडप आहे तो यशवंत ग्राम समृद्धी योजना शासनाची आली होती,
10% सहभाग गावाने द्यायचा आणि 90% शासनाची मिळत होते। त्यावेळेला हा सभामंडप आम्हाला मिळाला। पुढचा सभामंडप पत्र्याचा जो आहे त्याच्यासाठी 5 लाख रुपये खासदार फंडातून भाऊसाहेब वागचौरेंनी त्या काळामध्ये आम्हाला दिली होती। हे अशा अनेक लोकांचे ज्ञात अज्ञात अनेक लोकांची मदत या ठिकाणी झाल्यामुळे ह्या कामाला इथल्या विकासाला चालना मिळालेली आहे। मोठा परिसर आहे, खर्चही भरपूर येतो। इथे 2 सप्ते असतात। एक बाबांच्या यशवंत बाबांच्या पुण्यतिथीचा सप्ताह असतो। आम्ही वर्गणी काढत नाही गावामध्ये। शेतीतून येणारं जे उत्पन्न आहे देवस्थान ट्रस्टच्या त्या शेतीतल्या उत्पन्नावर तो सप्ताह करत असतो। त्याच्यानंतर गुढीपाडव्याला सप्ताह बसतो आणि राम जन्माच्या दुसऱ्या दिवशी उठतो। राम जन्माचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या स्वरूपात होत असतो। तर त्या कार्यक्रमाचा त्या 9-10 दिवसाचा जो सप्ताह आहे तो देखील स्वखर्चातूनच आम्ही संस्थान करीत असतं। असे अनेक उपक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे राबवले जातात आणि त्या माध्यमातून ह्या संस्थेचा विकास काम चालू आहे। आमदार साहेबांनी आता ह्या वेळेला आपल्याला या मंदिर परिसरामध्ये इतका मोठा खर्च करून ग्रामस्थांनी देणगीदारांनी बाहेरच्या बी दानशूरांनी जी काही मदत केली आपल्याला त्या मदतीच्या माध्यमातून हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आणि हे मंदिर उभं राहत असताना त्याचा परिसर देखील स्वच्छ असावा, सुंदर असावा, यासाठी आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला 20-25 लाख रुपयाचा निधी ह्या परिसराला दगडी फरशी बसवण्यासाठी दिलेला आहे। जाण्या येण्यासाठीचा जो रस्ता आहे, गावातून महिला येतात, पुरुष येतात, लहान मुलं येतात। जो पूर्वी आपण रस्ता केला होता तो वाहिला पाण्याने, त्याला खड्डे पडले, चालता येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती झाली। त्याचं रुंदी पण कमी आहे आणि ती रुंदी कमी असल्यामुळं अनेक कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमांना गाड्या एकूणाला पास करून पुढे जात नाहीत। आणि म्हणून आमदार साहेबांनी तो देखील आपल्याला एक 4 मीटरपेक्षाही जास्त रुंदीचं कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आपल्या शांताराम काकांच्या घरापासून तर इथपर्यंत दिलेला आहे। त्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे। अशा प्रकारचं काम या ठिकाणी ही सर्व मंडळी करते। निश्चितच त्यांच्या त्या कर्तृत्वाला आणि दातृत्वाला आपण दाद दिली पाहिजे। कधी कधी आपल्याकडून भावनेच्या भरात असतील या आपल्यातल्या कोणाच्या मतभेदातून असतील, काही चुका घडतात आणि त्या चुका मात्र घडल्यानंतर त्या दुरुस्त करायला वेळ जातो। आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही जरी काही सांगत असलो तुम्हाला, तरी आम्ही आमच्या स्वार्थाचं काही सांगत नाही, आमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी काही सांगत नाही, पण सामुदायिक जो काय विकास करायचा असतो, गावाचा विकास असेल, परिसराचा विकास असेल, रस्ते असतील, अनेक कामं आहेत आपल्याकडे आणि मग त्या कामांसाठी ह्या मंडळींकडे जावं लागतं। आणि म्हणून ही मंडळी 5 वर्षातून एकदाच आपल्याकडे येत असते आणि म्हणून मग आपलं कर्तव्य जे आहे ते आपण त्यावेळेला निर्विवादपणाने बजावलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं। त्यांना आपल्याकडून बाकी काही मिळवायचं नाहीये, पण सत्तेच्या माध्यमातून आपल्याला ही कामं करता येतात, ही कामं मिळवता येतात आणि ते कामं मिळवण्यासाठी आपण देखील तितकंच उतराई होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं। या गावातल्या माता भगिनी आहे, त्यांचाही या देवस्थानासाठी मोठा सहभाग आहे। थोडंफार इकडं तिकडं होते, हे सामुदायिक काम करताना याला विचारलं नाही, त्याला म्हणलं नाही, त्याला मान दिला नाही। आता ही तर काय हे मान वगैरे द्यायचं ही जागा नाहीये, इथं श्रद्धेचा भाग आहे हा। तुम्ही श्रद्धा ठेवून जर देवाला जपले नमले तर त्याचे फलश्रुती तुम्हाला मिळेलच, तो काय भाग नाही। आणि म्हणून आपण सर्वांनी या देवस्थानासाठी तरी सगळ्यांनी एकोपा एकजिनशीपणा दाखवावा। जे नेतृत्व आपल्याला मदत करते त्या नेतृत्वाला सुद्धा त्याच्यातून उतराई होण्याचा सुद्धा आपण वेळोवेळी ते जेव्हा मदत मागतील त्यावेळेला ती करावी। आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरं म्हणजे त्यांनी सकाळी 8ची वेळ दिली होती। 8 वाजेपर्यंत साहेब सगळे लोक झोपेतून उठून इथे येऊन बसलेले, परंतु तुमच्या मागे आज भरपूर कार्यक्रम आहेत। त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुमची धावपळ आहे, परंतु असा एक तरुण तडफदार हरवणारी असा या तालुक्याला खऱ्या अर्थानं आमदार मिळालेले आहेत आणि त्या आमदारांना आपण सर्वांनीच श्री सद्गुरू यशवंत बाबांच्या या पवित्र आणि पावनभूमीमध्ये
त्यांचं अभिष्टचिंतन करणं, त्यांना चांगलं आरोग्य, मोठं आयुष्य, निरोगी आयुष्य लाभावं अशा प्रकारची आपण सर्वजण या ठिकाणी सद्भावना व्यक्त करू. आणि यानंतर सद्भावना व्यक्त करतो आणि यानंतर विठ्ठलपंत थोडंसं बोलतील आणि मग गायकर साहेब सर आणि लामटे साहेब थोडं थोडं बोलतील आणि कार्यक्रम संपेल. हा महत्वाचा दिवस आहे. एकावन्न वर्षापूर्वी मी माझ्या आईच्या कुशीतून ह्या जगामध्ये, ह्या धर्तीवर पहिलं पाऊल ठेवलं आणि त्याला आज 51 वर्ष पूर्ण होत आहे. पहिल्यांदा मी माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यानंतर माझं जीवन ज्यांनी घडवलं, आतापर्यंत जे जे कुणी माझ्या आयुष्यात आले ज्ञात अज्ञात, त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आज योगायोगानं जिथं प्रभू श्रीरामाचं वास्तव्य इथं ह्या भूमीला लाभलंय आणि तिथं माझा वाढदिवस संपन्न होतोय. यशवंत बाबांची ही तपोभूमी आहे. काहीतरी माझे ऋणानुबंध आहेत म्हणून मी इथं आलो. आणि हिंदुत्वाला ज्यांनी वाहून घेतलंय आतापर्यंत, ज्यांनी धर्म काय हे महाराष्ट्राला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, असे आदरणीय गुरुवर्य एस.जी. देशमुख सर, त्याचबरोबर आदरणीय अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन गायकर साहेब, आदरणीय विठ्ठलपंत, ज्यांचा आज सत्कार सायंकाळी आपण ठेवलेला आहे. सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी यावं. आणि योगायोगानं एस.जी. देशमुख सर माझा सत्कार करणार आहे. तर असं सगळं माझे दुसरे गुरु, ज्यांनी खरं तर तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, सर्वोदय मध्ये मी विद्यार्थी म्हणून होतो अकोल्याला. आणि त्यावेळेला सातत्यानं आजारी पडायचो. कारणही तसंच असायचो की खेड्यातून लवाडी सारख्या ठिकाणी आलेलो 5वी 6वीला. आणि त्यावेळेला मला मंडलिक सरांनी खूप चांगलं सांभाळलं. ते आज योगायोगाने माझे दुसरे गुरु, तेही आज उपस्थित आहेत. त्याचबरोबर हास्य गुरुजी, अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक कैलासराव शेळके, येतोय का तिकडे जाऊ, हातात दे, हातात काढा. अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक कैलासराव शेळके, अशोकजी शेळके सर, त्याचबरोबर सुलोचनाताई शिंदे, आमच्या अगस्ती सहकारी कारखान्याचे दुसरे संचालक अशोकराव देशमुख, सुगंधराव देशमुख, सुलोचना शिंदेताई सरपंच आहेत या गावच्या प्रथम नागरिक, महिपाल देशमुख, सीताराम खरात, कैलासराव नवले, सुरेश नवले, अक्षयजी आबाळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष, त्याचबरोबर हिम्मतराव मोहिते, निलेशजी गायकर, अनुज देशमुख, प्रशांत बंदावणे, सरपंच रेडे, अंकुशजी वैद्य, सचिन पवार, अमोल सावंत, सुभाष मालुंजकर, संदीप दातखिळे, राजयोगचे मीडियाचे स्वतः संस्थापक आबासाहेब मंडलिक, वार्ताहर, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती आणि समोर बसलेली मायबाप जनता. खर तर आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो अजून रुंदीगत झालाय की मी राम माळावरती हा माझा वाढदिवस संपन्न होतोय. आणि त्यात पहिलं मी आदरणीय एस.जी. देशमुख सरांचं खरं दिलगिरी व्यक्त करतो की मी 1 तास उशिरा आलो. कदाचित माझ्या थोड्याशा कार्यबाहुल्यामुळं मी इथं, पण उशिरा आलं ते बरं झालं, नाही तर एवढा वेळ इथे गेला असतं तर पुढचे सगळे कार्यक्रम हे झाले असते. त्यामुळं आज
सकाळी तुमच्या बरोबर आणि संध्याकाळी तुमच्या बरोबर आहे, अशा सगळ्या चांगल्या माणसांबरोबर माझा दिवस जाणार आहे. आणि त्यामुळं नक्कीच मी 51 वर्ष पूर्ण केली आहेत आयुष्याची. आता 52 वर्ष याच्यापेक्षा सुंदर सुरू होईल. मंत्री होणं ना होणं ते आजीदादाच्या हातात आहे, देवापेक्षा आजीदादाच्या हातात आहे. त्यामुळं आजीदादांना गायकर साहेब प्रार्थना करू शकतील, ही जबाबदारी त्यांच्यावर देतो. हा म्हणजे रामाला सांगितलं तर कदाचित तिथपर्यंत पोहोचतो करे, पण सीतारामाला सांगितलं तर नक्की पोहोचतो. असं सगळं आहे. आणि दादांचे आणि खरं तर गायकर साहेबांचे खूप चांगले संबंध आहेत. म्हणजे आम्हाला वेळोवेळी जाणवतं की कोणत्याही पुढाऱ्यावरती दादा चिडतील, पण आतापर्यंत गायकर साहेबांना चिडताना मी कधी पाहिले नाही. आणि आले तेव्हा त्यांना भेटते. आणि असं सगळं खरं तर ह्या महायुती सरकारमध्ये सामील झालो म्हणून एवढी सगळी कामं आबा मी करू शकलो. नाहीतर 2 वर्ष करोनात गेली होती, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर काहीच करू शकलो नसतो. आणि कदाचित कामं केली नसती तर मी परत आमदार असतो का हे पण सांगता आलं नसतं. आणि कदाचित विरोधी पक्षातून आमदार झालो असतो तर मी काडीचं काम करू शकलो नसतो. आणि मला वाटतं कामाचा बैल जरी नसला तर घरात कुणी ठेवत. त्यामुळं बरोबर आहे ना, काम केलं पाहिजे. आणि जनतेने मला जे निवडून दिलंय, आता अकोल्यातून 3000चं लीड पडलं, तिथं बुथला माणसं नव्हती, फक्त कामामुळे निवडून दिलं. आता कैलासराव इथं आहेत, कैलासरावला सांगतो की आता मोठं एक संकट येते आपल्यावरती, पण त्या संकटालाही मी सामोरं जाणार आहे. की आपलं मुळेचं पाणी खाली नेऊ पाहत आहे, पण मी जाऊ देणार नाही आबळवाडी. मी माझ्या जनतेशी प्रामाणिक आहे. ती जर चूक झाली असती तर मला सांगा, पाटलाला अंगावर घ्यायची कोणाची हिंमत आहे का दुसरी कोणाची? म्हणजे हे मी का सांगतोय, उजवा कॅनल असो, डावा कॅनल असो, आढळा असो, मुळा असो, या पाण्यालाही न्याय देण्याचं काम मी या 2-5 वर्षात केलंय. कमीत कमी लोकांना त्रास होईल, शक्यतो त्रास होणार नाही असा सगळा प्रयत्न राहिला. खरं तर सांगू की त्या राजा हरिश्चंद्राच्या नगरीत मी जन्मलेलो, जंगलामध्ये तिथे जन्मलो. शाळा, मवेशी, साकीरवाडी, वांजुळशेत, अकोले, सर्वोदय असं सगळं तालुक्यातच हे झालं. आणि त्यावेळेला जे काही आहे आमचे खरं तर एच.जेड. देशमुख सरांचे आणि आमचे ऋणानुबंध खूप जुन्या याचे. माझे मेवणे त्यांच्याकडे शिकायला होते आणि आमचे वडील आणि त्यांना सोडलं होतं तांबेकर, चंद्रकांत तांबेकर. त्यांच्यामुळे त्यांचा शहापूरमध्ये पेट्रोल पंप आहे. तर असं सगळं तेव्हापासून वडिलांचे, आजोबाचे सामाजिक जे ऋणानुबंध आहेत. आमचे आजोबा शिवराम लामटे 1963 जिल्हा परिषद सदस्य होते, पण डाग आयुष्यात कुणी लावून घेतला नाही. चारित्र्य काय, त्याची चारित्र्य जपलं. चारित्र्य कुठं बाजारात भेटत नाही, ते आपल्याला जपावंच लागतं. आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो बोन से गई ते हौस से नाही आती, पण त्याच्यासाठी सतीचं वाण घेऊन जगावं लागतं. आणि ते वाण आमच्या नशिबात आलंय. खरं तर आपल्याला माहित आहे, जी पतिव्रता आहे तिच्याकडनंच अपेक्षा केली जाते. जिनं कमराला खोचलंय आणि गावभर भांडत फिरते त्याच्याकडनं कोण अपेक्षा करत. त्यामुळं आमच्या वाट्याला आलंय ते प्रामाणिकपणानं. आयुष्यात तरुणांना दारू पाजणार नाही, वाईट व्यसनाला लावणार नाही, कायम जे सत्य ते सांगत राहील. आणि राजकारण त्याच्यावर जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत मी चालवायचा प्रयत्न करेल. म्हणजे राजकारणात नवीन फंडे येत आहेत, म्हणजे पैसे वाटा, दारू वाटा, अजून काही प्रलोभन दाखवा, तर हे प्रलोभन करून मी राजकारण आयुष्यात करणार नाही. प्रभू श्रीराम आज त्यांचा आशीर्वाद मला लाभतोय, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभतोय. आणि आतापर्यंत जेवढं बोललो तेवढी कामं माझ्याकडनं झाली. कदाचित त्या राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात राज्य दान केलं होतं, कदाचित त्या सत्वशील राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला मी माणूस आहे. आणि प्रभूनं माझ्यात ती ऊर्जा दिली आहे की तू जे बोलशील, तू सांगशील ते करून दाखवशील. कदाचित 10-15 वर्षापूर्वी कुणी पाहिलं असतं, गायकर साहेब तुम्हालाही कधी वाटलं नसेल की हा आमदार होईल म्हणून.
काय का नाही हे मात्र म्हणायचे मला, आहे तुझ्यात काहीतरी, पळत राह. झोपतो का नाही असं म्हटलं की मला अजून ऊर्जा यायची, मला अजून पळायचं. आणि हा सगळा बदल तुम्ही सामान्य लोकांनी केला. खरं तर ह्या वेळेला तर मोठं संकट होतं. अख्खे पुढारी एका बाजूला, हा किरण लहामटे एका बाजूला, गायकर साहेबांसारखी माणसं माझ्या बरोबर होते, अशोकरावांसारखे होते, विनय सावंतसारखे होते, आहे की नाही, जालिंदर वागचौरेंसारखी, आणि सगळी सामान्य पोरं घेऊन राजकारण केलं. पण लाडक्या बहिणींनी मला तारलं. मनापासून तुमचं धन्यवाद. आणि सगळ्या ह्या सामान्य माणसांनी माझ्यावरती प्रेम केलं, म्हणून आता परत तुमच्या सेवेत आहे. नक्कीच हे 5 वर्ष काय, जेवढं काही माझं आयुष्य या अकोल्याच्या मायबाप जनतेच्या सेवेत मी कायम झिजत राहील हा शब्द देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.